पण कालपासून मुख्यमंत्री याचं श्रेय घेत आहेत. मुख्यमंत्री सुद्धा म्हणतात की आम्ही योग्य न्याय दिलाय. मग मुख्यमंत्र्यांनी, तुम्ही म्हणताय ओबीसीवर मुख्यमंत्र्यांनी अन्याय केला, मुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका तुम्ही का नाही मागत? कालपासून मी बोलतो ना, मुख्यमंत्री महोदयांच्या या गव्हर्नमेंट रिझोल्युशनद्वारे मी एक ओळ वाचून दाखवतो. शासन निर्णय या शब्दाच्या वरचं जे काही याच्यामधली ओळ आहे ते मी तमाम महाराष्ट्रातल्या लोकांना, हा JR बेकायदा का आहे हे मी वारंवार का तुमच्या समोर मांडतोय. एक ओळ तुम्हाला ऍज इट इज वाचून दाखवतो. गव्हर्नमेंट रिझोल्युशन मध्ये एक कॉमा, एक टिंब, एक अक्षर, त्याला सुद्धा महत्व असतं. वेलांटी दीर्घ का ऱ्हस्व याला सुद्धा JR मध्ये महत्व असतं. तर या JR मध्ये एक वाक्य लिहिलेलं आहे, ते मी वाक्य तुम्हाला वाचून दाखवतो. मराठा समाजास जात प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेत अधिक सुलभता यावी याकरता शासन खालीलप्रमाणे निर्णय घेत आहे. म्हणजे या JR चा उद्देश मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देणे हा आहे. मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण द्यायला, समावेश करायला सर्वोच्च न्यायालयाने नकार दिलाय, सेंट्रल बॅकवर्ड कमिशनने नकार दिलाय, स्टेट बॅकवर्ड कमिशनने नकार दिलाय. मराठा आणि कुणबी एकच आहेत असं मानायला वेगवेगळ्या हायकोर्टनी नकार दिलेला आहे. मग एवढे सगळे उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय, स्टेट बॅकवर्ड कमिशन, सेंट्रल बॅकवर्ड कमिशन यांचा एवढा सगळा विरोध असताना, मराठा समाज सोशल बॅकवर्डनेस नाही हे वेळोवेळी सांगितलेलं असताना परत शासन म्हणतोय की मराठा समाजास जात प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेत अधिक सुलभता यावी. म्हणजे उद्देश काय आहे तर मराठा समाजाला ओबीसी मध्ये समावेश करणे हा या JR चा उद्देश आहे. हा बेकायदा आहे.